आज आपल्यासोबत एवढा बेकार कांड झाला की आपल्याला डायरेक्ट बसमधून खाली उतरून डायरेक्ट तोंडच धुवा लागलं. पुण्यात जेवढ्या काही मस्त्या केल्या आम्ही ते तुम्हाला सर्व नंतर दाखवतो, पण आता घरी याचा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. एवढी मोठी हिंमत जुटून भाऊ मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन सर्व जागी आपण कॅमेरा घेऊन फिरलो. आधी विकीदाच्या रूमवर आलो, विकीदाच्या रूमवर गावावरून हर्षलदा आले होते, हर्षलदाची भेट घेऊन घेतली. मग निघालो आपण प्रतीकदाच्या रूमवर डबल नाश्ता. हेच ते विकीदाच यांनी आपल्यासाठी नाश्त्याला बनवलं होतं. आज कालच्या कुकर पोहे होते, आजच्या कुकर मॅगी आहे. लवकर मॅगी संपवली आणि निघालो. मग तिथून आम्ही बाहेर झालो. प्रतीक दादा, विकी दादा आम्हाला बाहेर नेऊन सोडायला आलते, त्यांना पण बाय म्हटलं, दोघांना पण निघालो. मग आम्ही दिवसभर कुठे फिरलो हे नंतरच्या पार्ट मध्ये. रस्त्यात खाले काका दळून एक चकलीचं पॉकेट घेऊन घेतला टाइमपास करायला. पुण्याला एक शेवटचा बाय बाय म्हणून त्याला मोठ्या. हेच ते विकीदा ज्यांनी आपल्याला सकाळी मॅगी चारली होती, त्यांना बाय म्हटलं. मग निघालो आम्ही तिथून. रात्रीचे 2 ते 2:30 वाजता गाडी थांबली एका जागी जेवण करायला. मग तिथून फटाफट थोडं सामान घेऊन घेतलं. जेवायचं नव्हतं आपल्याला. गाडीवाल्या काकानं हॉर्न दिली. काकाला म्हटलं थांबावा बा, मी राहिलो ना खाली. तिथून बसल्याबरोबर आपल्याला झोप लागून गेली. सकाळीच जाग आला भाऊ, ते पण कुठं अनिकेत दा म्हणजे पाहिजे आपण कोणत्या गावात आलो तो. पटकन डोळे पुसून पाहतो तर काय आपण शेगावात होतो. मग शेगावातून निघाला, आणखी झोप लागून गेली. ड्रायव्हरने एवढ्या जोरात गाडी आणली ना, कच्ची की आपल्याला बरंच नव्हतं वाटत. मग गाडीत परतावला डेपोत आल्याबरोबर असं वाटलं की बा आता डायरेक्ट जाऊन बसणंच आहे बसमध्ये. पण इथं तर 12:30 वाजेपर्यंत बसच नव्हती लागली आपली. तुम्ही म्हणता आता डायरेक्ट मंदिरात कसं काय? तर ह्या मंदिरात आपण लहान असताना खूपदा इथे जेवण केलं. आता आपण कुठे पण गेलो आपले फॉलोअर्स भेटतात आपल्याला. बसमध्ये गेल्याबरोबर काका आले आपल्याजवळ. काका म्हणे तिकीट पाड पटकन, नाही तर उतरून देतो म्हणे. तिकीट वगैरे फाडली. तिकीट फाडल्याबरोबर मग बस निघाली. खूप दिवसापासून शेतात चक्कर नव्हता, आज शेतात चक्कर मारून जातात. हे आपले आपण फॉलोअर्स भेटून गेले आपल्याला तिकडे. चला मग आजच्यासाठी एवढं, भेटू पुढच्या व्हिडिओ. मी पण एक मराठीच माणूस आहे रे बा, पटपट फॉलो तरी करत जा तुम्ही आता.